साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। ट्रंक लाईनच्या चेंबरची उंची वाढवण्याबाबत तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच मलनिस्सारण केंद्रात येणारे पाणी बायपास होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी आणि सार्वजनिक नळाचे 2 निहाय सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले। मंगळवारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोवरेगाव परिसरातील महत्त्वाच्या मलनिस्सारण आणि पाणी पुरवठा संबंधित प्रकल्पाची पाहणी केली। या पाहणीत नियोजित सांडपाण्याचे पंप हाऊस, प्रतापनगर मलनिस्सारण केंद्र आणि प्रतापनगर तलाव परिसराचा समावेश होता। यावर्षी प्रतापनगर तलाव प्रथमच अतिवृष्टीमुळे पूर्ण क्षमतेने भरला असून तलावातील वाढलेल्या पाण्यामुळे मलनिस्सारण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे चेंबर पूर्णपणे जलमय झाले आहे। त्यामुळे केंद्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले असून प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत आहेत। या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान आयुक्तांनी भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ट्रंक लाईनच्या चेंबरची उंची वाढवण्याबाबत तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच मलनिस्सारण केंद्रात येणारे पाणी बायपास होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्याचे देखील आदेश दिले आहेत।